जामखेडमधील अवैध कला केंद्रांवर कारवाईच्या मागणीसाठी सचिन आजबे यांचे आमरण उपोषण सुरू. अवैध धंद्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित केला सवाल. जामखेड शहर व परिसरातील अवैध कला केंद्रे, डीजे आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन आजबे हे 31 जुलैपासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. मात्र उपोषण सुरू होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही पोलीस प्रशासन किंवा संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अवैध कला केंद्रांवरील नाच, डीजे आणि इतर बेकायदेशीर प्रकारांमुळे युवक व भावी पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती असून शहर व परिसरातील सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचे आजबे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सर्व अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हे अवैध कला केंद्रे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहेत का, असा प्रश्न सचिन आजबे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. आजबे यांच्या म्हणण्यानुसार बाहेरून येणाऱ्या काही व्यक्तींमुळे गावातील महिला व मुलींना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे महिलांना व मुलींना बाहेर पडतानाही असुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या अवैध धंद्यांचा त्रास आम्ही का सहन करायचा, असा सवाल स्थानिक महिला आणि मुली उपस्थित करत असल्याचेही आजबे यांनी नमूद केले. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सचिन आजबे यांनी व्यक्त केला आहे. मी सचिन दत्तात्रय आजबे, अखिल भारतीय कुंभी मराठा महासंघ युवा जिल्हा अध्यक्ष. माझा सांगण्याचा संदर्भ असा आहे की हे जे अनधिकृत कला केंद्र आहेत या कारणामुळे जामखेड शहरातील भरपूर मागचे लोक बी आणि येणाऱ्या युवा पिढ्या बी बर्बाद होत चाललेले आहेत. त्या कारणामुळे जामखेडमध्ये कोणी मुली द्यायला तयार नाही. तरी ह्या शासनाने ह्याच्यावर तातडीने दखल घेऊन ह्या कला केंद्रावर कारवाई करावी. सांगण्याचा संदर्भ असा आहे की मी 31 तारखेपासून आज 5वा दिवस माझा उपोषणाचा आहे. तरी मला जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांनी की मी 29 तारखेला SP साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना अहवाल पाठवला आहे, पण त्या अहवालावर बी अजून कोणतीही कारवाई झाली नाही. आणि कलेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की मी शासनाला यांचे लायसन्स सर्व रद्द व्हावं म्हणून वर अहवाल पाठवलेला आहे. तर मी म्हणलं मी त्या अहवालाची मला प्रत द्या. तर ती म्हणले ती गोपनीय असते, ती परत भेटू शकत नाही. तरी यांच्या कला केंद्रांकडे कोणतेही कागदपत्र नसताना कलेक्टर साहेबांनी कोणता अहवाल वर पाठवला की त्यांच्याकडे लायसन्सची पूर्तताच नाही. की कलेक्टर साहेबांना त्यांचे लायसन्स रद्द करायचे अधिकार आहेत. तरी सुद्धा यांनी कोणता अहवाल वर पाठवला याची मला परत पाहिजे होती, पण ती सुद्धा त्यांनी दिली नाही. आणि ही निव्वळ पोकळ आश्वासन देऊन हे उपोषण मोडीत काढण्याचं काम चालू आहे. पण मी माझ्या उपोषणावर ठाम आहे. जवळ SP साहेबांना तहसीलदार साहेबांना ठास भूमिका घेत नाही की बाबा तुम्ही कारवाई कराच. आज माझा 5वा दिवस असून सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा कोणतंही काही केलं जात नाही. ह्याच्यात पूर्ण त्या कला केंद्र मालकांना शासनाचा आशीर्वाद आहे आणि शासनाच्या आशीर्वादाने ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. ती पॉलिटिकल असू शकतो या कोणतीही गोष्ट असू शकते. या शासनाला धरून सगळ्या अधिकाऱ्यांना धरून या गोष्टी चालू असू शकतात. मी असं ठासपणे सांगू शकत नाही की बाबा याच्यात पॉलिटिक हा हात आहे का नाही किंवा ही अधिकारी सगळे मॅनेज आहेत का नाही. पण हे सर्व आता सगळं जनतेच्या लक्षात येतेच की नेमकं हे कशामुळे चालू आहे. याचे दुष्परिणाम असे आहेत की या कारणामुळे आज जी युवा पिढी आलेली आहे ती पूर्ण आकर्षित या डीजे आणि डान्स बारला आकर्षित झालेले आहे. जे जुने पद्धतीचे लोक होते, जे कला ऐकायचे, त्या कला कोणत्याही पद्धतीचे राहिलेले नाहीत या कला केंद्रावर.